हॅलो फ्रेंड्स, मातोश्री मेहंदी डिझाईन डे 12 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मेहंदी काढणार आहे. ते हातावर बघू शकता. अशा प्रकारे एकदम सिम्पलमध्ये सांगणार आहे मी तुम्हाला. बघू शकता जो हा हात राहतो बस त्यामध्ये सिम्पल राऊंडमध्ये सर्कल काढला आहे. परत ते सर्कल बघू शकता. अशा प्रकारे त्यावरती फ्लावर्स हार्ट शेपमधले फ्लावर्स काढते मी तुम्हाला सांगितलेले आहे. ज्यांनी माझा क्लास पाहिला नसेल तर प्लीज आज 11 दिवसापर्यंतचे क्लास बघू शकता. त्यामुळे तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट सांगितलेली आहे. काल फिंगर सांगितले होते, आज मेहंदीकडे वळलो आहे आपण. बघू शकता पूर्ण फ्लावर्स कंप्लीट केलेले आहे. फुल त्यामध्ये सेटिंग भरलेली आहे. तुम्हाला कधी सेटिंग शिकायची असेल किंवा मी तुमची नवीन सेटिंगचा क्लास घेऊन येऊ शकतो, तुम्हाला असं आवश्यक असं वाटत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशा प्रकारे मी सेटिंग पूर्ण कंप्लीट केलेली आहे. बघू शकता सेटिंगचे 3 ते 4 प्रकार आहेत. त्यामध्ये हे पहिले सर्वात जास्त हे सेटिंग आपण बनवत असतो. फ्लावर कंप्लीट झालेला आहे मधामध्ये. नंतर वरच्या डायरेक्शनने मी कुयरीचा आकार घेतलेला आहे, ते पण चकली कुयरीमध्ये, मूळ कुयरीमध्ये नाही घेतलेला आहे. त्याच्यावर लाईन काढलेली आहे, छोटे छोटे कंकुरे काढले मी. अशा प्रकारे बघू शकता. ते झाल्यानंतर पान काढलं आहे मी. बघू शकता मी हे पहिलं पान इकडच्या डायरेक्शनचं काढलं आहे, म्हणजे सरक्या डायरेक्शनला. दुसरं काढलं आहे ते वरच्या डायरेक्शनचं काढलं आहे. आणि हे तिसरं काढतो आहे मी डाव्या डायरेक्शनला. बघू शकता. तुम्हाला लाईव्ह क्लास रोज अटेंड करायची असेल तर प्लीज मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर आपण यामध्ये सेटिंग करणार आहे. सेटिंग पण मी सांगितलेलं आहे डिटेलमध्ये. बघू शकता एकदम हळूहळू भरायचं न काही करताना. बघू शकता जे पानाचे आकार असतात त्यामध्ये आपल्याला लाईन ओढायची आहे. एकदम जवळजवळ बघू शकता. अशा प्रकारे लाईन ही सरळ आली पाहिजे. मी डे 1-2 मध्ये लाईनिंगची पण प्रॅक्टिस सांगितली होती. नंतर परत यावर आउटलाईन करायची, म्हणजे आपलं डिझाईन एकदम छान दिसेल. बघू शकता अशा प्रकारे. नंतर आपण आज मधातला मिडल फिंगरवर घेऊन जाणार आहे आज आपण मेहंदी. आणि ही आपली अरेबियन फर्स्ट मेहंदी आहे. बघू शकता मी कशा प्रकारे समोर घेऊन जाऊ शकते. मी आणखी एक फ्लावर्स काढणार आहे. हे फ्लावर्स मी अर्ध काढणार आहे. अशा प्रकारे बघू शकता. शेडिंग भरलंय मी. परत तेच प्रोसेस त्यामध्ये डॉट्स आपण मधातल्या बोटावर घेऊन जाणार आहे मेहंदी. बघू शकता मधातल्या बोटावर घेऊन जाण्यासाठी दोन साईडला मी पानं काढले एकदम छोटी छोटी. बघू शकता अशी बोटावरची डिझाईन आहे. मी नवीन नवीन जेव्हा मी मेहंदी शिकवते तेव्हाच मी डिझाईन घेतली, पण काल मी अचानकच तुम्हाला फिंगर शिकवले आहे 6. ते
आपण जास्त यूज करत असतो. बघू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला पान दोन्ही डायरेक्शनला सांगते आहे. त्यामध्ये अशी लाईन ओळायची आणि त्याला सेटिंग, हे पण दुसऱ्या प्रकारची सेटिंग आहे. बघू शकता. नेक्स्ट आपण खाली येणार आहे. कोणाला मेहंदी काढायला खूप अडचण जाते, म्हणून त्यामध्ये मी आज तुम्हाला सिम्पलमध्ये सांगितलं. आधी मधात एक फ्लावर्स काढला आहे, नंतर कुळीचे, त्यावरचा पान आणि फ्लावर्स, नंतर परत फिंगर्सवर आणि घेऊन गेली आहे. बघू शकता. आता मी खाली येते. खाली मी दुसऱ्या डायरेक्शनमध्ये कोयरी काढली आहे, ते पण वरच्या सारखीच कोयरी काढलेली आहे. बघू शकता. तेव्हाच मी भरून घेतलं आहे. आपण जेव्हाच्या तेव्हा आकार काढला आहे तेव्हा मेहंदी कधी भरली, त्यामध्ये भरणं भरलं तर आपली मेहंदी हे मुटत नसतं. आधी पूर्ण मेहंदी काढून घेतली, नंतर त्यामध्ये भरलं की आपला हात त्यावर जातो आणि मेहंदी मुटतं. त्यामुळे मेहंदी जरा चांगली दिसत नाही, त्यामध्ये खोडता होतं. बघू शकता. अशा प्रकारे कोरी पण पूर्ण फिल झालेली आहे. मी वरतं लाईन काढली आहे. परत एक लाईन, सॉरी मी चुकलं, त्यावर छोटी छोटी काढली आहे. बघू शकता. जरासं नजर हटी आणि दुर्घटना घटी, हे मला खूपच वेळा लागू होते. मी वरच्या डायरेक्शनला पान काढला आहे, त्याच्या बाजूला लाईन, परत दुसऱ्या डायरेक्शनचं पान काढलं आहे. बघू शकता. आणि कोयरी काढली आहे. बघू शकता. आपली ही मेहंदी कमीत कमी 5 मिनिटात काढून झाली पाहिजे. प्रॅक्टिस नसेल तर 20 मिनिट लागते, आणि प्रॅक्टिस असली तर 10 ते 5 मिनिटं. म्हणून मी सांगते, प्लीज प्रॅक्टिस करा. आज कोण खूपच पातळ चालत आहे. अशा प्रकारे बारीक बारीक लाईन काढायची. बघू शकता. परत त्यावर आज इतकं झालं. आपली एक मेहंदी सांगितली तुम्हाला. जो कोणी माझ्या चॅनलला फर्स्ट टाईम बघत असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आज मी तुम्हाला एकच भरण सांगितलेलं आहे, उद्याला दुसरं. आज आपला क्लास इथे संपला आहे. थँक्यू. माझे 50 सबस्क्रायबर झाल्यानंतर मी ऑनलाईन लाईव्ह येणार आहे.